हे गुड मॉर्निंग गाईज. तर आज मी सकाळी सकाळी ब्रेकफास्टमध्ये खात आहे करंजी आणि शंकरपाळी. शंकरपाळी ऑलमोस्ट संपलेली आहे, पण करंजी काही संपत नाही. का संपत नाही ते सांगते मी तुम्हाला. हे हाय हॅलो नमस्ते नमस्कार गाईज, कसे आहात तुम्ही? वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो गाईज, तुम्ही आता पाहिलं असेल की मी ब्रेकफास्टमध्ये करंजी खाल्ली आहे आणि दिवाळी संपली आहे तरी आमच्या घरची करंजी काही संपत नाही आहे आणि मला पुन्हा करंजी बनवायची आहे कारण सारण खूप सारं राहिलं आहे आणि मला अन्न वेस्ट करायला अजिबात नाही आवडत. सो आता मी पुन्हा करंजी बनवणार आहे. तर चला, कारण सारण राहिलं आहे तर मला करंजी करणं तर भागच आहे. तर मी नंतर चालू करते आणि तुमच्याशी बोलते. तर बाय गाईज. तर गाईज, तुम्ही बघू शकता की एवढे सारण राहिले आहे आणि मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे मला करंजी करणं भागच आहे. तर मी सकाळीच पीठ मळून ठेवलं आहे, कारण पीठ पण मुरावे लागते आणि पीठ मुरल्यानंतर करंजी खूप छान होते. मी अंदाज वगैरे काही घेतला नाही आहे, जास्तच पीठ मळलं आहे कारण की हे सारण संपवायचं आहे. तर चला मग आता मी करंजी बनवते आणि मग नंतर चालू करते. आत्ता करंजी बनवताना खूप सॅचे वगैरे आलेले आहेत करंजी बनवायचे, पण आमच्या घरी अशीच करंजी बनवली जाते आणि हा चम्मचच असतो ज्याने करंजी बनवली जाते. आता स्टीलचे चम्मच निघाले आहेत, पण हा पितळेचा चम्मच खूप जण वापरतात. आमच्या घरी हाच वापरला जातो आणि अशी करंजी पाहायला पण आणि तळायला पण आणि खायला पण खूप छान वाटते. सो इतक्या करंज्या आत्ता झालेल्या आहेत, खूप साऱ्या बनवायच्या आहेत आणि चला मग आम्ही दोघी बनवतोय. जेवढं लवकर होईल तेवढं चांगलं आहे, कारण की तुम्हाला माहीतच असेल करंजी बनवायला फार टाईम लागतो. 2 तास 3 तास होतात, कारण की कोणी लाटणारा असतो आणि कोणी असं भरणारा असतो करंजी आणि तळणारा तर वेगळाच असतो. पण आम्ही दोघीच असल्यामुळे आता तळायची जिम्मेदारी माझी थोडी आहे आणि तिची थोडी आहे. सो आता मी बनवते करंजी आणि मग नंतर चालू करते. तर गाईज, आम्ही थोड्या करंज्या बनवल्या आहेत तळण्यापुरत्या आणि बाकीचं पीठ आम्ही झाकून ठेवलं आहे, कारण की करंज्या बनवून ठेवल्यानंतर त्या लगेच सुकतात, त्या तळाव्या पण लागतात लगेच. आणि आता इथे मी तळत आहे. मला करंजी तळायला फार आवडते. करंजीच नाही, मला सगळा फराळ करायला फार आवडतो. आम्ही लहानपणी कधीच फराळ नाही बनवला. आत्ता तरी 8th-9th स्टँडर्डमध्ये ज्या मुली असतात त्या फराळ वगैरे करतात, पण माझी 10th झाली तरी मला काहीच जेवण वगैरे फराळ वगैरे काहीच बनवायला येत नव्हतं, कारण की मम्मी सगळं बनवायची आणि हेल्प करायला पप्पा असायचे. आमचं घरचं वातावरण फार फ्रीली होतं आणि आत्ता पण आहे फ्रीली. पप्पा खूप हेल्प करतात मम्मीला. नंतर मी शिकले, कारण मला जेवण वगैरे बनवायला फार आवडतं आणि फराळ बनवायचा तर मम्मीकडे बघून बघूनच आम्ही शिकलो. फराळ बनवणं जेवढं अवघड आहे तेवढंच ते खूप सोपं आहे
आणि जसं आपण कोणती पण गोष्ट खूप आदरतेने खातो तसंच ते खूप आदराने बनवलं पाहिजे, कारण की ते स्वादिष्ट पण झालं पाहिजे आणि ते आपण इतर लोकांना देतो दिवाळी फराळ हा, सो तो छानच झाला पाहिजे असं मला वाटतं. तर गाईज, एवढ्या करंज्या आत्ता झालेल्या आहेत आणि अजून बाकी आहेत बनवायच्या. तर चला आता त्या बनवते आणि मग नंतर चालू करते. हे गाईज, तर फायनली माझ्या सगळ्या करंज्या बनवून झालेल्या आहेत आणि मी आता थोडीशी फ्री झालेली आहे. तर म्हटलं की त्या दिवशी जे झालं ते तुम्हाला सांगावं. मी त्या दिवशी लाईव्ह आले होते आणि लाईव्हमध्ये मला कोणीतरी विचारलं की वेअर आर यू फ्रॉम, आणि मी म्हणाले आय एम फ्रॉम पुणे महाराष्ट्र. देन ही सेड कि ओके महाराष्ट्र, मतलब आपके महाराष्ट्र में वो चल रहा है ना, मराठी में बात करनी चाहिए एंड ऑल. सो ऐसा कुछ नहीं है, असं काही नाही आहे ॲक्च्युली. मला सगळ्या लँग्वेज फार आवडतात, त्या आपल्याला बोलायला आल्या पाहिजेत, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मला तर मी जास्त प्रेफर तर हिंदी आणि इंग्लिशमध्येच करते. पण असं ठरवलं मी की मी एक व्लॉग मराठीमध्ये पण बनवायला पाहिजे, कारण की कसं असतं, आपली लँग्वेज जरी आपण घरामध्ये बोलत असलो तरी आपल्याला कॅमेरासमोर बोलण्याचा कॉन्फिडंट नसतो मराठीमध्ये, असं मला वाटलं. पण आता तुम्ही मला जज करा की मी कॅमेरासमोर मराठीमध्ये व्यवस्थित बोलते का नाही. माझी मराठी तर खूप छान आहे, 100%, त्यात कोणता वादच नाही आहे. आणि फक्त एवढंच म्हणायचं आहे की सगळ्या लँग्वेज खूप छान आहेत आणि त्या आपल्याला बोलता आल्या पाहिजेत. सो तर चला गाईज, थोडीशी रेस्ट करते आणि फ्रेश होते आणि मग तुम्हाला भेटते किंवा मग नंतर मी चालू करते. बाय. तर गाईज, माझ्या करंज्या बनवून तर झाल्या, पण तुम्ही बघू शकता हे कपाट किती अस्ताव्यस्त झाले आहे आणि माझ्या जीन्स टी शर्ट सगळं एकत्र आहे आणि इथे माझ्या साडीबरोबर ब्लाऊज हे सगळे इकडे तिकडे पसरले आहेत. सो मला हे सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे. मला माझं सामान हे व्यवस्थित असलं ना मला फार छान वाटतं आणि हे सगळं आता अस्ताव्यस्त झालेलं आहे. तर मी आता हे व्यवस्थित ठेवते आणि मग नंतर चालू करते. तर गाईज, मी एका ठिकाणी बाहेर आले होते आणि मला एका शॉपमध्ये हे परफ्यूम फार आवडले, सो मी घेतले आहेत. आणि हा तर माझा फेवरेट आहे, बेला विटाचा डेट वुमन. हा खूप छान फ्रेग्रन्स आहे याचा, तुम्ही एकदा ट्राय करा. आणि बाहेर खूप म्हणजे खूप ऊन आहे, सो सनस्क्रीन लावायला विसरू नका. सनस्क्रीन मस्ट आहे आणि खूपच बाहेर ऊन आहे. सो आता मी घरी जाणार आहे. सो गाईज, आम्ही येताना चिकन आणलं होतं आणि आता मी बिर्याणी बनवत आहे. सो चला बिर्याणी बनवते. आणि मी थोडीशी चिकन ग्रेव्ही पण बनवणार आहे. आणि माझ्या गॅस शेगडीला जज नका करू, कारण की मी आत्ताच भाकरी बनवली आहे, सो असं झालं आहे. मी साफ करेन आता थोड्या वेळाने. तर इथे बिर्याणी बनली आहे आणि मी ग्रेव्ही पण बनवली आहे चिकनची. सो चला गाईज, आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आणि मला सांगा कॉमेंटमध्ये की माझा हा मराठीमधला फर्स्ट व्लॉग तुम्हाला कसा वाटला. आणि मला जज नका करू जास्त, मी मराठीमध्ये व्लॉग नाही बनवलेले, मी फर्स्ट टाईम बनवला आहे हा मराठीमध्ये व्लॉग आणि आय होप खूप छान आलं असेल. सो मला कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय गाईज.